वीर हां आज काय बनवू? उपमा. ओके. तर इथे मी घेतलं आहे तेल गरम करायला. त्यानंतर त्यामध्ये टाकले मोहरी, त्यानंतर टाकले कांदा, त्यामध्ये टाकले मी हिरवी मिरची. तर मी इथे लाल तिखट यूज करणार नाही म्हणून थोडी मिरची जास्त टाकली होती. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि मी एक टमाटर घेतला होता, तो मीडियम साईजचा बारीक चॉप करून घेतला आहे, तो ॲड केला आहे. त्यानंतर मी फक्त हळद आणि मीठ इथे चवीपुरतं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला छान टमाटर सॉफ्ट होऊ द्यायचे आहे, छान शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता आपले टमाटर सॉफ्ट व्हायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे, तो इथे ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला रवा यामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही सेपरेट पण रवा भाजू शकता, पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा, यामध्येच रवा भाजून बघा, खूप छान टेस्ट येतो उपम्याचा. तर यामध्ये रवा छान आपल्याला मंद आचेवर एकदम भाजून घ्यायचा आहे. तर आता आपला रवा छान झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे खरपूस असा दिसायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे, ते मी इथे ॲड करून घेतलेलं आहे. तर हा जाड रवा होता, त्यामुळे इथे पाणी थोडं जास्त लागते, कारण ह्या बारीक रव्याला थोडं कमी पाणी लागतं. त्यानंतर आपल्याला याला छान फिरवून घ्यायचं आहे. पाणी तुम्ही बघू शकता यामधलं पाणी गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे झाकून याला स्टीम येऊ द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याला एकदा छान फिरवून मोकळं करून घ्यायचं आहे. असं आपल्याला 1-2 वेळा करायचं आहे. त्यानंतर मोकळा होतो हा उपमा. जर तुम्हाला हा जास्त ओला उपमा आवडत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं जास्त वाढवू शकता, पण मला आज हा मोकळा बनवायचा होता, त्यामुळे मी याला छान झाकून ठेवला आहे आणि स्टीमवर छान 2-3 वेळा असं होऊ दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता इतका छान असा मोकळा झाला आणि हा खायला पण खूप टेस्टी झाला होता. वीर आणि नेहमीला तर खूप आवडला होता, त्यांनी खूप फिनिश केलं होतं. यासोबत जर लिंबू वगैरे असेल तुमच्याकडे तर तुम्ही लिंबू पण ॲड करू शकता. तर अशा प्रकारे आपला उपमा आता रेडी आहे. त्यानंतर मी इथे टाकलं आहे फ्रेश कोरिअँडर. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.